डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता अहिल्यादेवी होळकर, संत सैना महाराज, संत जगनाडे महाराज, संत सावता महाराज, संत नरहरी सोनार, अण्णाभाऊ साठे या विभूतीला माझा साष्टांग प्रणाम. मायबाप जनते हो, आजला नाही तो काय जिल्हा परिषद सांभाळणार आहे का? मग एक माणूस आपल्या गावाचा सरपंच 10-11 लोक समोर शकत नाही. मग आता जिल्हा परिषदला उभे, मग आता ते जिल्हा परिषद सांभाळणार आहेत का? त्यांच्याकडे ती क्षमता आहे का? याचा विचार तुम्हाला करायचा आहे. मी तुम्हाला म्हणणार नाही मला मत द्या, मी कधीच तुम्हाला म्हणणार नाही, पण मी नक्कीच तुम्हाला विनंती करेन, मी तुम्हाला हात जोडेन, मी तुम्हाला पाया पडतो. अरे दादा वानखेडे दादा के मूर्ख आहे, माझं सोडून द्या. पण मी सभापती असताना माझी पत्नी माझ्या हातून फक्त थोडं काम घडलेलं आहे, मला आता ते पूर्ण करायची एकदा संधी द्या. कारण की मला इथल्या प्रत्येक माणसाचं दुखणंच आहे. मी इथल्या प्रत्येक माणसाला न्याय काय देऊ शकतो ही माझ्या मनात तळमळ असते. आणि या तळमळीसाठी आज मी तुमच्या दर्शनासाठी उभा आहे. कोणा काय केलं, काय झालं, मी याच्यावर बोलणार नाही. ज्याला केलं ते 10 वर्षापूर्वी करायला पाहिजे होतं, आणि त्यांनी त्या सत्तेच्या काळामध्ये जर केलं असतं मायबाप जगते हो, तर आज तुम्हाला कुठं पूल बांधलं, कुठं पाणी भरलं, आणि दुसरा एक ट्रॅक्टर आला. आता त्या चैनाच्या डिस्च्या बिट्या काय देण्यात आले, त्या चैनाच्या रेडीमेड डिस्च्या बिट्या. पण मला तरी शंका आहे, 9 तारखेला त्या डिब्याची फीड तुम्ही काय करा? कारण हे क्षणिक लोक आहे, यांच्याकडे विजन नाही आहे, यांच्या विकासाची दृष्टी नाही आहे. आणि हे फक्त क्षणिक कुठं तरी एक लालूच आहे. तुम्ही सांगा, मी काही लालूच देत नाही, मी काही तुमच्यावर उपकार करत नाही. तुम्ही मला सत्ता देता, इमानदारीद्वारे मनोभावे तुमची सेवा करतो. आता माझ्या हातून थोडंसं काम झालेलं आहे, मी फार जिल्ह्याचा मान केला जिंकला नाही, पण आता मला तुमचं काम करायचं आहे. तर काय करायचंय मला? पहिले जे खोलीकरण झालंय त्याला दोन्ही बाजूला रस्ते मला तयार करायचे. त्याच्यानंतर हे जे पास झालं, ज्या 35-40 लोकांना अन्याय झाला, मला जिल्हा परिषदला पाठवल्यानंतर आता वर्गणी नाही, लोकसभा नाही, जिल्हा परिषदेच्या सीट मधून माझं जे स्वप्न होतं 3 फ्लोअरचं, त्या खाली एक, वर एक आणि त्याच्यावर एक, म्हणजे 150 लोकांना इमानदारीद्वारे माझ्या देशातून नाही, जिल्हा परिषदच्या फंडामधून ते पुण्याचं काम मी करणार आहे. त्याच्यासाठी मला तुम्हाला मतदान करायचं. जे रस्ते आज रस्त्याची त्यांनी अवस्था झालेली आहे, त्या 10 वर्षाच्या काळामध्ये शालेराव पाटील, सागरोबा, माधू दादा, मेरे उधर भरत भाई बैठे हैं, बगिया भाई, रफी भाई, मैं आपको
जब जब मैंने बोला है वो मैं करके दिखाने के आऊंगा। शाहरुख साहब, ये आज का जो दौर है ना, आज मैं तुमको दिल से बताता हूँ, और आज जो मैं खुश हूं ना, ये चुनाव लोगों ने हाथ में ले लिए। पूरी चारों तरफ मशाल खिला गई। मैं कहा जा रहा हूं, लोग मुझे बोलते हमको बदल करना है। वो मुझे नहीं बोल रहे, ये वानखेड़े आप मुझे बदल करना, इसीलिए तुमको वोट दे। और ये बदल ये मेरे गांव वाले को मालूम है, पर करेंगे क्या, दिल में डर है। 15 दिन से मेरे पास कोई आया नहीं, मुझसे कोई बात नहीं कर रहा। मैं बोला जान दो भाई, पर जब तुमने देखे कि अकेला ही भाग रहा, गांव के लिए कुछ तो भी करने की धड़ पड़े, पोस्टर में लगाना, गाड़िया के गांव को बुलाना, मैं जैसे पोस्टर लगा रहा तो वो फाड़ रहा। पोस्टर फाडल्यानं जर मत मिळत असतील, माझे पोस्टर फाडून द्या, मी तुमच्या मनात जाऊन बसलेले, तुमच्या मनातून मला कोणीच काढू शकत। कारण जो माणूस जनतेच्या मनात जाऊन बसतो तो कधीच निवडणूक हरत नसतो, आणि निवडणूक ही जनतेची असते, ही उमेदवाराची निवडणूक नसते। क्या तुम्हाला याचा माहिती है? शाहरुख भाई, मेरा हाथ कहा चलेगा। लोकसभा का चुनाव चालू था, लोकसभा के चुनाव में मेरे मुसलमान भाई ने, दलितों ने, ओबीसी ने ठान लिया कि आता आपल्याला बदलाचं आहे। 200 कोटी रुपये रावसाहेब दानवेनं खर्च केले, कल्याण काही सबूत नव्हतं, एजंट नव्हता, गाड्या नव्हत्या, तरी सुद्धा आपण कल्याण काळाला इथं लीड दिली, हे आपण सर्वांनी बघितलेलं। आता मी आतापर्यंत केलं, शिवदास बोलते, घर नाही विकलं, मक्का नाही विकली, शासनाची मला अक्कल आहे, साहेबाकडून कसं आणायचं, शासनाकडून कसं आणायचं, तुम्हाला कसं घ्यायचं। लोकांना हे जादूगार केलं तर हितभर सांगा, मी सांगा, मी तुम्हाला खोटं कधीच सांगणार नाही। आता माझं विजन काय, लोक जिल्हा परिषदला कसा काय, मागं काय केलं हे कधीच बोलत नाही, फक्त काय सांगता, मला मत द्या, मत तर देते लोक। आता तुम्हाला एक काम करायचंय, कारण मी एकटा आहे आणि तुम्ही सर्व माझ्या पाठीमागे आहे। आता पैसे वाटप झाले, अजून पुन्हा होतील, घेऊन टाका, मागचा एकूण कोणी आलं नाही। हे पैसे तुमचे डिपॉझिट बँकेत होते, ते घ्यायला काय हरकत आहे का? डिपॉझिट ठेवले पैसे तुम्ही विड्रॉल करून घ्या ना, 6 वर्षाचे पैसे ना बाबा हो। मी तर पैसे वाटत नाही, दारू वाटत नाही, कारण तुम्हाला माहिती मी पैसे वाटून जोडून आलो तर 5 वर्ष तुम्हाला लुटल्याशिवाय राहणार नाही। तुमच्याकडून बिलीचे पैसे घेईन, घरकुलाचे पैसे घेईन, काही लोक असे खेळले, तर मी त्या भानगडीत जाणार नाही। फक्त एवढं तुम्हाला सांगेन, मला बिना पैशाचं मतदान करा। आणि आता फक्त ही आंधळी ठरवणार आहे, बाकी तुम्ही बघा, माझं वातावरण पुरं 100% बनलं। आंधळीनं मला 25 मत द्या रे मायबाप जनते, तुमचा सेवक बनण्यासाठी माझ्या ओबीसीला, माझ्या सर्व ओबीसी बांधवांना विनंती करतो, हात जोडतो, पाया पडतो। ही संधी तुम्हाला आलेली चालून या तुमच्या गावाच्या विकासासाठी, तुमच्या उद्याच्या भविष्यासाठी माझ्या पदरात मताचं दान द्या। असं पुन्हा कधी इतिहासिक निवडणूक घडणार नाही। हे वादळ वारे, हे वादळ वारे फक्त पैशाच्या जोरावर तुमच्या सोबत आहे, पण ते निवडून येत नाही। गावातला 3 उमेदवार आहे, 3ची बी तुलना करा आणि मला मतदान करा।
ए मेरे मुसलमान भाइयों, अल्लाह के वास्ते एक बार मेरे औरत के झोले में वोट डालना। मेरे मुसलमान भाइयों, एक बार अल्लाह के वास्ते ये उम्मीदवार के झोले में वोट डालना। इंशाअल्लाह अल्लाह कामयाब बनाएंगे। वैसा तो वक्त आया हुआ है। मैं चुन के आने के बाद में मैं सबसे पहले जो काम करने जा रहा हूँ, जो तीर्थ विकास जो होता है, जो है जहाँ पे गवर्नमेंट का ज्यादा निधी रहता है, गवर्नमेंटचा एक तीर्थ विकास क्षेत्र असतं, त्याच्यामध्ये आपण कान्होबा महाराज